नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर भगवान श्री विष्णूचा पूर्ण अवतार असलेल्या श्रीकृष्णाने श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला। ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतानाची होती। हा दिवस कृष्ण जन्माष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती आदी नावाने ओळखला जातो। श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी भगवान कृष्णाचे तत्व वातावरणात नेहमीपेक्षा 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास आशीर्वाद अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो। या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात। त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात। श्रीकृष्णाच्या जन्माची वेळ रात्री 12 वाजता असल्यामुळे त्यापूर्वी पूजनाची सिद्धता करून ठेवावी। रात्री 12 वाजता शक्य असल्यास श्रीकृष्णाचा पाळणा गीत लावावा। मंत्र आणि त्याच्या अर्थासहित श्रीकृष्ण जन्माचा पाळणा झाल्यानंतर श्रीकृष्णाची मूर्ती अथवा चित्र यांची पूजा करावी। ज्यांना श्रीकृष्णाची षोडोपचार पूजा करणं शक्य आहे त्यांनी तशी पूजा करावी। पूजनाचा संपूर्ण विधी जाणून घेण्यासाठी ज्यांना श्रीकृष्णाची षोडोपचार करणं शक्य नाही त्यांनी पंचोपचार पूजा करावी। पूजन करताना सपरिवार श्रीकृष्णाय नमः हा नाममंत्र म्हणत एक उपचार श्रीकृष्णाला अर्पण करावा। श्रीकृष्णाला दही, पोहे आणि यांचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर श्रीकृष्णाची आरती करावी। पंचोपचार पूजा कशी करावी तर गंध, हळद, कुंकू, पुष्प, दीप, नैवेद्य या क्रमाने पूजा करणे याला म्हणतात पंचोपचार पूजा। श्रीकृष्णाची मानस पूजा कशी करायची? जे लोक काही कारणास्तव श्रीकृष्णाची प्रत्यक्ष पूजा करू शकत नाही त्यांनी श्रीकृष्णाची मानस पूजा करावी। तर मानस पूजा याचा अर्थ प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसल्यास पूजनाचे सर्व उपचार मानसरित्या मनाने श्रीकृष्णाला अर्पण करणे ह्याला म्हणतात मानस पूजा। श्रीकृष्णाचा नामजप करणे। पूजन झाल्यानंतर काही वेळ श्रीकृष्णाचा ओम भगवते वासुदेवाय हा नामजप करावा। श्रीकृष्णाला प्रार्थना करणे। श्रीकृष्णाने श्रीमद्भगवती गीतेमध्ये लिहिलेल्या न मे भक्त प्रणश्यी म्हणजे माझ्या भक्ताचा नाश होत नाही या वचनाचे स्मरण करून आपल्यामध्ये अर्जुनाप्रमाणे निस्सीम भक्ती निर्माण व्हावी यासाठी श्रीकृष्णाला मनोभावे प्रार्थना करावी। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।